बाईच्या जिंदगीत चूल आणि मुलंच असतो. ती कितीही काही झालं तरी मुलाला सोडून ती घराच्या बाहेर जाऊ शकत नाही, कामाला जॉबला काही करू शकत नाही. तिला घरचे कामं आणि मुलं सांभाळणे एवढंच करावं लागते. तर बघा संध्याकाळचं पाणी आलेलं आहे, मी पाणी भरत आहे. हॅलो, हाय, नमस्कार, जय भीम, जय शिवराय. तर स्वागत आहे सर्वांचं माझ्या व्हिडिओला. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. तर चला आता मी तुम्हाला दाखवत आहे की माझं सकाळचं रुटीन काय आहे. मी सकाळी उठले, चाय वगैरे झालेला आहे माझा, आता माझं बाकीचं काम आवरणं चालू आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंट नक्की करा. तर चला बघूया. तर इकडे मी गॅसवर वांगं भाजायला ठेवलं, त्याला तेल लावलं आणि गॅसवर ठेवून दिलं. असं काळं वांगं भाजलं की मस्त त्याची टकरे निघतात आणि थोडंसं तेल लावून भाजलं ना की टकरं हळूच निघून जातात. तर बघा इकडे मी 3 वांगे भाजून घेतले. तर मी बनवत आहे आज वांग्याचं भरीत. तर इकडे वांगे भाजून घेतले, तोपर्यंत इकडे चपात्या टाकले. म्हणलं वांगे थंडे होईपर्यंत इकडे चपात्या लाटून द्या. तर माझी मुलगी बघा मी कामात असली की ती कशी तिची एकटीच खेळत राहते, तिला कोणाची गरज नाही. तिला पिठाचा गोळा दिला थोडा की ती एकटीच खेळते. भाई तू चोट्टी आहेस का? पीठ चोरून चोरून घेता. तर इथं घेते मी पोळ्या लाटून. सकाळी माझ्या मागे खूप धावपळ असते. सकाळी 6 वाजता उठत असते मी, कारण माझी मुलगी शाळेमध्ये जाते. तर तिला सकाळी 7 वाजता शाळेत नेऊन सोडावं लागते. उठणे, ब्रश करणे, तिला डब्बा बनवून देते, या आंघोळीला पाणी ठेवते. तिची आंघोळ तिच्या हातानेच ती आंघोळ करते. पण आंघोळ केली की तिची तयारी करून देणं, आणि मुलींची तयारी किती राहते तुम्हाला पण माहितीच असेल. परत मुलीला 2 वेण्या घालून देणे, कपडे घालून देणे, तिचा डब्बा भरणे, बॉटल भरणे, हे सगळं काही मी सकाळी तर खूप धावपळ राहते माझ्या मागं. सकाळी माझा चहासुद्धा पिणं होत नाही. जेव्हा तिला मी एकदा स्कूलमध्ये नेऊन सोडते, तिची तयारी करून जेव्हा मी घरी येते तेव्हा मी आरामशीर 1 तास बसून घेते, कारण धावपळ खूप होते, त्याच्यामुळं मला त्रास पण होते. मग मी धावपळ झाल्यानंतर मग मी घरी आल्यानंतर मी करते चहा, आणि चहा आरामशीर माझी मुलगी आणि आम्ही दोघी जणी चहा घेतो. तर इथं माझा चहा पिणं झाला होता आणि मी इथं पोळ्या लाटून घेत होती. तर इथे माझ्या पोळ्या चालू होत्या आणि मी पोळ्या करून घेत होती. माझ्या पोळ्या पण मस्त बघा टमटम फुगत होत्या. साईडला बघा किती भांडे पडलेले आहेत. तर नंतर मला भांडे घासून घ्यायचे, बाकीचे सगळे कामं माझी राहिलेले आहेत. तर इकडे बघा माझी पोळी मस्तपैकी अशी टमटम फुगत आहे. तर कोणाकोणाला अशा छान पोळ्या अशा मस्त फुगलेल्या आवडतात, मला तर खूप आवडतात. तर बघा किती छान फुगलेली आहे माझी पोळी. तर माझ्या पोळ्या करणं झालेल्या आहेत. आता इकडे मी वांग्याची साल्ट काढून घेते. तर बघा आपण तेल लावून वांग्याला भाजलं ना की मस्त असे एकदम त्याचे मोकळे असे साल्ट निघून जातात आणि वांग एकदम पांढरं भरीत होते. नाहीतर कशी टकरं घेतली ना त्याच्यामध्ये की मग ते वांग्याचं भरीत काळं काळं वाटते, मग ते चांगलं नाही वाटत, खायला पण छान नाही वाटत आणि दिसायला पण छान नाही वाटत. तर आता इकडे मी कढई तापवायला ठेवली आणि त्याच्यामध्ये तेल टाकलं. तेल चांगलं गरम झाल्यावर त्याच्यात कांदा टमाटर टाकून घेतलं आणि याला मस्त छानपैकी पाणी होऊ द्यायचं. त्याच्यानंतर मसाले टाकून घेतले. तुम्ही कसे मसाले टाकता ते कसं वांग्याचं भरीत ते मला नक्की कमेंट करून सांगा. नंतर माझं झाल्यानंतर याच्यात वांगं सोडून दिलं आणि नंतर तर मला सगळेजण विचारतात की तुमच्या लाईव्हमध्ये कोंबडा असतो का? तर हे बघा हा कोंबडा असतो, तो खूप आवाज देते, हा येतो. आणि नंतर मग मी पाणी भरून घेतलं. संध्याकाळी पाणी आलंय, नंतर पाणी भरून घेतलं. तर आमच्या पाण्याला बघा किती बारीक धार येतो. तर एवढ्याच बारीक धाराने आम्हाला पाणी भरावं लागते. नंतर पाणी भरून झालं की नंतर मी सगळं पाणी भरलं आणि नंतर बघा माझा स्वयंपाक करायची तयारी संध्याकाळची परत चालू झाली. इकडं माझ्या मुली बघा झोपलेल्या आहेत. तर बघा आपण बघूया त्यांना आज की कशा झोपतात, म्हणून अंगावर घेऊन बघा कशा दोघी जणी झोपलेल्या आहेत. तर चला बघू आपण कशा झोपताय. तर हे बघा यायचं झोपणं कसं असते, मी असते कामात आणि या अंगावर घेऊन झोपतात. मला असं वाटते की या झोपलेल्याच राहतात, पण झोपलेल्या नसतात, आतमध्ये झोपून या अंगावर घेऊन मोबाईल बघत असतात. तर बघा माझी छोटी मुलगी कशी करते. तर हे आमचे पराक्रम असतात लेकरांचे. आपण कामामध्ये गुंतलं त्याला तोच मोका सापडतो.